प्रेमात पडणं आपल्या हातात असतं का? प्रत्येकजण प्रेमात पडलेला असतो. कधी ती वन वे असतं तर कधी टू वे. प्रेमाचा विषय निघाला की आपल्याला लैला मजनू, रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा, शीर फिर्याद अशी नावं आठवतात. पण या सर्व नावांमध्ये एकही मराठी नाव कसं नाही? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती म्हटलं तर सामान्य कथा आहे, म्हटलं तर असामान्य. कारण त्याग, प्रेम वगैरे बाबतीत ही वरील जोडी त्या जोड्यांपेक्षा कुठेही कमी नाही. म्हटलं तरी ही एक प्रातिनिधिक जोडी आहे. कदाचित ही प्रेम कहाणी तुमची असेल, कदाचित तुमच्या आसपासची कुणाची. तर ही कथा आहे माधव आणि मालतीची. हे दोघे टिपिकल मध्यमवर्गीय घरातले. आधी आपण त्या दोघांच्या घरात चक्कर मारून येऊ. माधवीचं घर. माधवी सकाळपासून काय त्या पुस्तकात डोकं घालून बसली आहे? वाचू दे ग आई. तो आला की घर डोक्यावर घेईल. अहो तुम्ही तरी सांगा हिला. आई स्वतःच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली. इथे देश कठीण परिस्थितीतून चालला आहे आणि तुम्हाला काय सुचतंय? रोज रोज तेच तेच. बदल पाहिजेत बदल. वडील वर्तमानपत्रातून डोकं वर काढत म्हणाले. तेवढ्यात बुटांच्या टापांचा ठक ठक आवाज झाला. सगळेजण बेदरले. तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का दिसता? नुकत्याच घरात आलेल्या माधवीचा फौजदार भावानं विचारलं. कुठे काय? काही नाही, मी पेपर वाचत होतो. वडिलांच्या उत्तरानं त्याचं समाधान झालं. मग त्याने माधवीकडे मोर्चा वळवला. आणि तू काय करतेस ग? पुस्तक वाचते. कुणी दिलं हे पुस्तक तुला? विकत आणलं. मैत्रिणीने दिलं की मित्रानं दिलं? मला याचा पंचनामा केलाच पाहिजे. कुणी नाही दिलं. मग काय आकाशातून टपकलं का? कोण आहे तो? त्याचं नाव काय? गाव काय? पत्ता काय? सांग लवकर. मी वाचनालयातून आणलं, माधवी शांतपणे म्हणाली. ही आधी का नाही सांगितलं? तू बोलू देशील तर सांगेल ना. ही प्रेमाफिमाची पुस्तकं नको वाचत जाऊ. साहसकथा आणि प्रेरणादायी पुस्तकं वाच. विरंगुळा हवा असेल तर पु ल शंकर पाटील, मिरासराज वाच. तू विनोद पुस्तकं वाचले असेल असं वाटत नाही, माधवीने विनोदाने म्हणाली. वाचलीच. तू आता नोकरी करायची, दिवसभर घरात बसून त्या रटाळ मालिका आणि प्रेम पुस्तकं वाचून काय होणार आहे? अरे पण हिला नोकरी कोण देणार? आई पहिल्यांदा बोलली. हिचा भाऊ पोलिसात आहे म्हटलं. तू लेखी परीक्षा पास झालीच आहेस. इंटरव्ह्यूची सेटिंग मी लावतो. त्याचा शब्द म्हणजे अंतिम शब्द होता. माधवचं घर म्हणजे 1 BHK फ्लॅट होता. छोटासा पण नीटनेटका आणि स्वच्छ. माधवचे वडील असल्यावर राहणार कसा नाही? यावेळी याच कामात व्यस्त होते. अर्थात घर झाडत होते. अगं जरा पाय बाजूला घेतेस का? खुर्ची खालचं झाडायचं आहे, माधवचे वडील बायकोला म्हणाले. ती टिपावर पाय लांबून TV बघत होती. तिने प्रतिसाद दिला नाही. मी म्हटलं पाय बाजूला करतेस का गं जरा? त्यांनी जरा मोठ्यानंच विचारलं. कंटाळा आला, जरा बाजूने झाडा. वडिलांनी रागाने झाडू फेकून दिला. बाई, सगळी धूळ उडवून दिली. एक काम जमत नाही या माणसाला. धूळ राहणार कशी? दिवसातून 2 वेळा घर झाडतो मी. दर तिसऱ्या दिवशी लादी पुसतो. शिवाय धुणी भांडी करा, रांदा वाढा, उष्ट काढा. परमेश्वरा. बरं झालं, आता रडू नका. माधवची तयारी झाली का? जेवण केलं का त्याने? हो. काय बनवलं जेवायला? वरण भात, पोळी, वांग्याची भाजी आणि मीठ. मीठ कुणी करतं का? मीठ असतं. अरे वा, माहीत आहे वाटतं तुला. बघितलं. नेहमी असं घालून पाडून बोलायचं तुमचं. माझ्या घरच्यांनी वाटोळं केलं माझं. गळ्यात धोंडा बांधला माझ्या. एवढं बोलून माधवची मम्मी रडायला लागली. ए बाई, रडू नको. सकाळी सकाळी तुझ्या माहेरची आठवण नको. का नको? माझे माहेरचे सण होत नाहीत ना तुम्हाला? माधव त्याच्या भांडणात व्यत्यय यावा म्हणून मोठ्यानं गाणं म्हणू लागला. गाणं म्हणायची एवढी हौस असेल तर नोकरी सोड आणि गायक बन. मम्मी, जे व्हायचं असतं ते होता येतच असं नाही. बाबांकडेच बघ जरा. त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं, झाले फक्त पती. माधव भाऊक होत म्हणाला. बाळा हे आपलं प्रांतन रे. बाबांनी त्याला इमोशनल साथ दिली. कळतात बरं मला तुमचे टोमणे.
माझं माहेर काढता का? काय होतं का आई तुमच्याकडे? भिकारडे होता. माझ्या पायगुणामुळे बरे दिवस दिसत आहेत. तू मोठी नवसाची औलाद होती ना. दोघांना तुंबळ भांडण सुरू झालं. तुमचं हे सासर माहेर ऐकल्यापेक्षा मी ऑफिसला जातो. पावले चालती ऑफिसची वाट. गाणं गुणगुणत माधव ऑफिसकडे निघाला. माधवचं ऑफिस म्हणजे अजिबात प्रेक्षणीय वगैरे नसलेलं ठिकाण. इथं काम कमी आणि बिनकामाच्याच गोष्टी जास्त चालतात. हुशार वाचकांच्या लक्षात आलंच असेल की हे सरकारी कार्यालय आहे. इथं कामाला येणाऱ्या लोकांनी असा गैरसमज करून घेतला आहे की आपण आपल्या मौल्यवान वेळ वाया घालवतो म्हणून सरकार आपल्याला पगार देतं. बरीचशी मंडळी घरी करमत नाही म्हणून झोप होत नाही म्हणून ऑफिसला येतात. इथल्या सुडोल गृहिणीबद्दल तर बोलायलाच नको. केवळ हवापालट म्हणून ते घर ते ऑफिस चक्कर मारतात. काही जणी तर मुलं त्रास देतात तर काही घरी थांबावं लागेल, काम करावं लागेल या भीतीने येतात. घरी सासूबाई असतात ना. याचा साहेब म्हणजे स्वतःबद्दल गैरसमजुतीचा भलं मोठं गाठोडच आहे. माधव घरून निघाला तेव्हा त्याचा बॉस ऑफिसमध्ये पोहोचला. माधव सिटी बसमध्ये बसला तेव्हा तो कॉम्प्युटर स्क्रीनजवळ तोंड नेऊन खाली न बघता टायपिंग करत होता. माधवला ऑफिसला पोचायला नेहमीप्रमाणेच उशीर झाला. त्यानं बॅग टेबलावर ठेवली आणि गंभीर चेहरा करून केबिनचं दार ठोठावलं. मे आय कम इन सर? या महाराज, तुमचीच वाट बघत होतो. थँक्यू सर. ऑफिसला यायची ही वेळ आहे का? ऑफिस म्हणजे तुम्हाला हे काय वाटलं, डान्सवर? नाही हो, आपलं हे धर्मशाळा वाटलं का? केव्हाही यायला? सर, आई आजारी असल्यामुळे उशीर झाला. माधव रडवेला चेहरा करून म्हणाला. अरे, मग हे आधी नको का सांगायला? आई म्हणजे, थोडा विचार करून, आई असते रे. कुणीतरी म्हटलंच आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा आईसह भिकारी. सर, आईसह नाही, आई विना भिकारी. तेच ते. भावना समजून घे रे वेड्या. हो सर. बरं, काल मी दिलेलं स्टेटमेंट पूर्ण केलं का? नाही. असं का करता रे? तो मानमोडे साहेब मला काकडीसारखा करा खाऊन टाकेल. बारसोडे? साहेब रडवेल्या सुरात म्हणाले. आय विल ट्राय माय बेस्ट सर. प्रयत्न नाही, पूर्ण करा. येस सर. माधव, मैं कभी बतलाता नहीं, पर तेरी परवाह करता हूँ मैं माँ. हे गाणं म्हणत बाहेर पडला. तो जेमतेम 4 पावलं चालला असेल. तोच त्याची टक्कर समोरून इकडे तिकडे बघत चालणाऱ्या माधवीशी झाली. पहिल्या प्रेमाची धडकन झालेली ती धडक दोघींचे पण धडकन वाढवून गेली. दोघीजण जरा धडकलेच, मग सावरले. माधव लहान मुलं किंडर जॉयकडे बघतात असा तिच्याकडे बघत होता. सुंदर होतीच ती, खांडेकरांच्या नायिकेसारखी. एक्सक्यूज मी, बारसोडे साहेबांचं ऑफिस कुठे आहे? तिनं मंजूळ आवाजात विचारलं. माधव अजून तंत्रीतच होता. काय बारसोडे? इथले बॉस. ओ, त्यांना तिथे ठेवलंय. तो नजर तिच्याकडे ठेवून केबिनकडे बोट दाखवत म्हणाला. इश्श, ठेवलंय काय म्हणतात? बसवलंय. माधवी हसत हसत कॅबिनकडे निघून गेली. माधवी पुढच्या 2 दिवसात ऑफिसला रुजू झाली. मग काय, माधवी आणि माधवचं यांच्या नजरेने खेळ सुरू झाले. इतर कर्मचाऱ्यांची कुजबुजही सुरू झाली. माधवचं काही खरं नाही. मुलगी जरा हसली की यांना वाटलं फसली. जमतंय. मग एक कर्मचाऱ्याला का मात्र हे सहन झालं नाही. तो खुर्चीवरून ताडकन उठून बॉसच्या केबिनमध्ये घुसला. हे काय ऑफिस आहे का? शिस्तविस्त आहे की नाही? अशाने ऑफिस लव्हर्स पॉईंट बनायचं, तो तावातावाने म्हणाला. बॉसनं चष्म्याच्या वरून त्याच्याकडे बघितलं. मिस्टर दहीवडे, काय झालं एवढं चिडायला? सर, कृपा करून मला नावाने हाक मारू नका. कुणीतरी म्हटलेच आहे ना की नावात काही नसतं. आता माझंच बघा ना, माझं नाव बारसोडे आहे म्हणून मी काय लाजायचं? आमच्या शेजारी नागडे राहतात म्हणून ते काय नागडे फिरतात का? हे बरोबर नाही. त्यांनी नागडं न फिरणे बरोबर नाही. अहो, ते नाही. ऑफिसमध्ये जे चाललंय ते बरोबर नाही. काय चाललंय?
माधव आणि माधवी एकमेकांकडे पाहून हसतात. मग उद्यापासून त्यांना तुमच्याकडे पाहून हसायला सांगतो. माधवीचा भाऊ फौजदार आहे आणि माझा चांगला मित्र. मग त्याला जाऊन सांगा, मेंदू वडे, बटाट वडे, नुसतेच वडे, तुम्ही जा ना गडे. तो पाय आपटत निघून गेला.